जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार मंडळी, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। मंडळी, वसाहतवादाच्या जोगडातून मुक्त करण्यासाठी स्वतंत्र भारताचे स्वतंत्र कायदे हे पारित करण्यात आलेले आहेत आणि 1 जुलै 2024 पासून त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेली आहे। फौजदारी कायदे जे आहेत यामध्ये वेगवेगळे बदल करण्यात आलेले आहेत। हे बदल नेमके काय आहेत किंवा या बदलांचा परिणाम न्याय प्रक्रियेवर कशा पद्धतीने होणार आहे, या बदलांमुळे सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे, असे अनेक प्रश्न आहेत आणि या संपूर्ण प्रश्नांची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा आणि महाराष्ट्र सरकार विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील सर यांना। सरांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी आपल्या क्षेत्रात केलेलीच आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे विविध फौजदारी जे खटले आहेत हे सुरू होते, या खटल्यांमध्ये त्यांनी अतिशय यशस्वी अशी कामगिरी केलेली आहे, कामगिरी बजावलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण ह्या सगळ्या गोष्टींविषयी, या सगळ्या बदलांविषयी, या सगळ्या कायद्यांविषयी अगदी कलमवार माहिती जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। सर, 1 जुलै 2024 पासून फौजदारी जे कायदे आहेत त्यामध्ये अनेक प्रकारचे बदल करण्यात आलेले आहेत, तर ते बदल काय आहेत? या बदलांची पार्श्वभूमी लक्षात घेण्यापूर्वी आपल्याला हे पाहणं आवश्यक आहे की हे बदल कशासाठी केलेले आहेत, नंबर 1, आणि हे बदलाची नेमकी परिस्थिती काय होती हे आपण समजून घेणं गरजेचं आहे। आता यामध्ये हे तिन्ही कायदे आहेत। याच्यामधला पहिला कायदा आहे की भारतीय दंडविधान, हा 1860 सालचा कायदा आहे। त्याच्यानंतर भारतीय साक्ष पुरावा याच्या संदर्भातला जो कायदा आहे एव्हिडन्स ॲक्ट, जो 1872चा आहे, आणि फौजदारी दंड प्रक्रिया हा 1973चा कायदा आहे। तर 1860चा हा जो कायदा आहे हा लॉर्ड मॅकेलेने त्यावेळी तयार केला होता। आता मुळात लॉर्ड मॅकेले हा काही कायदेतज्ञ नव्हता, पण तो शिक्षण तज्ञ होता आणि भारतामध्ये तो शैक्षणिक सुधारणा आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी इथं आला होता। तर भारतीय जनमानसांची वैशिष्ट्य, त्यांना नियंत्रित करणारा कायदा, ह्या सगळ्यांची टिप्पणी तो नोंदवून घेऊन इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्याने या कायद्याची लिखाण केलं होतं, ह्या कोडचं लिखाण केलं होतं आणि त्यानंतर 1860 साली हा कायदा अंमलात आला होता। त्याच्यानंतर कोणताही कायदा हा कालपरत्वे बदलत असतो, समाजमन जसं बदलत असतं, समाजाच्या परिस्थिती जशा बदलत असतात तसे कायद्यामध्ये बदल होणं पण अभिप्रेत असतं। आता बदललेल्या याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा त्यामध्ये वापर करणं किंवा गुन्हेगारांनी वेगवेगळ्या नवीन पद्धतीचा त्याच्यामध्ये कार्यपद्धतीमध्ये बदल केल्यामुळं त्यांना अनुषंगून असणाऱ्या गोष्टींचा अंतर्भाव कायद्यांच्यामध्ये करणं, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर शासनाच्या असं एक गोष्ट लक्षात आली होती की ह्या कायद्यांना आपण बदल करून भारतीय याच्याप्रमाणे आपल्याला हे तिन्ही कायदे अंमलात आणणं आवश्यक आहे। या संबंधाची सुरुवात झाली होती। त्यासाठी एक जे विविध विधी विद्यालय आहेत त्याचे प्राचार्य राम जेठमलानींचे सुपुत्र महेश जेठमलानी अशा दिग्गज लोकांची त्यासाठी कमिटी फॉर्म करण्यात आली होती आणि त्यांनी दिलेल्या ह्या शिफारसीच्या अनुषंगानं पार्लमेंटमध्ये हे बिल पारित करण्यात आलं आणि या कायद्यांची अंमलबजावणी आता 1 जुलै 2024 रोजी झालेली आहे आणि आजच्या तारखेला हे कायदे अस्तित्वात आहेत। म्हणजे अशा पद्धतीची ही पार्श्वभूमी आहे, कारण ब्रिटिश काळापासून जे कायदे चालू होते तर त्यावेळेची जी तत्कालीन परिस्थिती होती त्या परिस्थितीवर आधारित ते कायदे आणि एक वचक निर्माण व्हावा अशा पद्धतीने ते कायदे त्यावेळेस ते तयार केले होते। आणि आता जर आपण पाहायला गेलं तर परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे आणि जसे गुन्ह्यांचे प्रकार आहेत त्या सुद्धा वेगवेगळे वाढ होत चाललेली आहेत। तर मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच हे कायदे बदलण्यात आले। नक्कीच, त्यासाठी आपण पहिल्यांदा बदल काय काय केलेत आपण समजून घेऊया। आता पहिल्यांदा तुम्ही जर संख्यात्मक बदल जर बघितला तर अगोदरचा जो IPC जो होता त्याच्यामध्ये 511 कलम होती, त्याच्याऐवजी आता जो भारतीय न्याय संहिता जो आहे त्याच्यामध्ये 358 कलम आहेत। त्याच्यानंतर पूर्वीची असणारी जी CRPC होती, दंड विधान प्रक्रिया संहिता, त्याच्यानंतर आताचा असणारा जो BNSS आहे म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, त्याच्यामध्ये 531 कलम आहेत आणि आपला जो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे 167 त्याच्यामध्ये मूळ कलम होती, आता बदललेल्या याच्यामध्ये ते 170 त्याच्यामध्ये कलम आहेत। तर विशेष बदल हे जे झालेले आहेत हे इंडियन पिनल कोड म्हणजे तो कायदाच आता मुळात रद्द झालेला आहे आणि भारतीय न्याय संहिता आता असा कायदा त्याच्यामध्ये IPCला रिप्लेस करून त्याच्यामध्ये तयार झालेला आहे। आता या IPC मध्ये म्हणजे भारतीय न्याय संहितेमध्ये जे बदल केलेले आहेत हे बदल मूळ आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हे बदल काय काय केलेले आहेत तर त्याच्यामध्ये मुळात एक 24 सेक्शन्स जी होती त्याच्यामध्ये ती त्यांनी डिलीट केलेली आहेत आणि 23 सेक्शन्स ही नवीन त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत।
अच्छा. पण जे बदल त्यांना घडवणे आवश्यक होतं ते बदल त्यांनी त्याच्यामध्ये केलेले आहेत. जे डिलीट करणे होते सेक्शन्स म्हणजे जी त्यातून काढून टाकणं आवश्यक होतं ते काढलेले आहेत आणि काही कलमं त्याच्यामध्ये जी प्रसंगोचित आता जी आपल्याला आवश्यक आहेत ती त्याच्यामध्ये त्यांनी ऍड केलेली आहेत. तर अशी सेक्शन्सचा मी आता तो आढावा आपल्याला घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपण हे समजून जाईल याच्यामध्ये काय काय बदल केलेले आहेत. आता पहिल्यांदा त्याच्यामधले जे सकारात्मक बदल आहेत ते जर तुम्ही बघितले तर दोषसिद्धी वाढवण्याच्या दृष्टीनं कोर्टामध्ये साक्षीदार हे फितूर होतात. तर ते फितूर होऊ नये म्हणून याच्यामध्ये एक चांगला बदल असा करण्यात आलेला आहे की प्रत्येक साक्षीदाराचा जो जबाब आहे हा जबाब आपल्याला व्हिडिओ आणि ऑडिओ फॉर्मॅटमध्ये आपल्याला घ्यावा लागणार आहे. म्हणजे पूर्वी आपण दंडाधिकाऱ्यांच्याकडे जो जबाब घ्यायचो त्याच पद्धतीने ते रेकॉर्ड आपल्याला करायला लागणार आहेत. ते रेकॉर्ड केल्यामुळे उद्या कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांना हा जबाब मी दिलेला नाही आहे किंवा मी केवळ पोलिसांच्या सांगण्यावरून त्या कागदावर सही केली किंवा कोऱ्या कागदावर सही केली अशा पद्धतीचा साक्षीदार जो बचाव घेतात तो बचाव त्यांना याच्यामध्ये घेता येणार नाही. कारण ते ऑडिओग्राफ पूर्ण त्याचं व्हिडिओ चित्रीकरण झालेलं असणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही असणार आहे. त्यामुळे कोर्टामध्ये दोषसिद्धीच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. हा एक महत्वाचा बदल आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर महिलांच्या दृष्टीने आवश्यक असणारे बदल जे आहेत त्यापैकी आपल्याला आठवत असेल दिल्लीतल्या निर्भया प्रकरण झाल्यानंतर तर या कायद्यामध्ये आरोपींना अधिकाधिक शिक्षा करणं गरजेचं आहे असा एक समाजामधनं आक्रोश म्हणा किंवा असा एक प्रवाह निर्माण झाला होता. तर त्याच्या अनुषंगानं तत्कालीन कायद्यामध्ये असणारे जे बदल जे करायचे आहेत त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे एक न्यायाधीश आहे जस्टिस वर्मा त्यांची कमिटी अपॉइंट केली होती केंद्रीय सरकारने केंद्रीय मंत्रालयाने आणि त्याच्या अनुषंगानं जे बदल आहेत ते बदल त्याच्यामध्ये आता केल्यामुळं जे रेप आणि याच्यासारखे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये अतिशय कठोर तरतुदी केलेल्या आहेत आणि त्याच तरतुदी आता आत्ताच्या भारतीय न्यायसंहितेमध्ये म्हणजे BNS मध्ये आता त्या आपण इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. त्यामुळे त्या दृष्टीनं महिला सुरक्षेच्या दृष्टीने त्यामध्ये अतिशय चांगले सकारात्मक बदल झालेले आहेत. ती सेक्शन्स आपण त्याच्यामध्ये जी पूर्वीच्या कायद्यामध्ये होती तीच आपण याच्यामध्ये घेतलेली आहेत. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर साक्षीदारांच्या जबाबाबरोबर 7 वर्षे किंवा ज्याला अधिक शिक्षा आहे अशा असणाऱ्या गुन्ह्यांच्या मध्ये आपल्याला घटनास्थळाचा जो पूर्ण लेखाजोखा जो आहे तो आपल्याला फोरेन्सिक टीमकडनं करावा लागणार आहे. म्हणजे ही खरं तर तसं बघितलं ही पाश्चात्य कल्पना आहे की त्याचा जास्तीत जास्त सायंटिफिक मेथडनी त्याच्यामध्ये हे करणं अवलंब करणं आणि गुन्ह्याच्या दोषसिद्धीच्या दृष्टीने आवश्यक असणारे पुरावे तिथून जागेवर गोळा करणं. कारण कुठलाही गुन्हेगार ज्यावेळी गुन्हा करतो त्यावेळी त्याला असं वाटत नसतं की आपण पुरावा मागे ठेवून जावा. त्यामुळे तो पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने सगळे सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. पण ज्यावेळी हे प्रयोगशाळेचे लोक ज्यावेळी त्याची तपासणी करतात तर जे आपल्याला नॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सना म्हणजे पोलिसांना जे त्या प्रक्रियेमध्ये दिसून येत नाही त्याच्यापेक्षा कित्येक गोष्टी त्या प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ जे असतात ते त्याच्यावर शोधू शकतात. त्यामुळे 7 वर्षे किंवा त्याच्यापेक्षा अधिक शिक्षा असणारे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये हे कंपल्सरी आपल्याला त्या प्रयोगशाळेच्या लोकांच्याकडून त्याची पाहणी करणं गरजेचं आहे आणि त्यांचा अहवाल घेणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे ज्यांना आपण FSL म्हणतो फॉरेन्सिक. कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण हा एक अनेक काळ डिबेट केला जाणारा इश्यू आहे. तर याच्या अनुषंगानं यापूर्वी विशाखा गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे अंतर्भूत करण्यात आलेल्या होत्या. तर त्यातीलच काही तरतुदी याच्यामध्ये घेऊन त्या संदर्भातल्या त्याला प्रतिबंध करण्यासंबंधाचे कलम त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर कलम 70(2) म्हणून त्याच्यामध्ये एक ऍड केलेला आहे. तर समाजामध्ये एक नॉर्मल असणारा जो आक्रोश आहे तो शिक्षेच्या संदर्भात असतो किंवा कुठलाही हीनस गुन्हा आहे जो अमानुष असणारा जो गुन्हा आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी असा एक नैसर्गिक प्रवाद समाजामध्ये असतो. तर त्याच्या अनुषंगानं जी लाईफ इम्प्रिझनमेंट आहे म्हणजे आजीवन कारावास आहे तर त्याच्यासाठी नवीन कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली की तो असा कारावास त्याच्या उर्वरित आयुष्यापर्यंत असावा म्हणजे नॅचरल लाईफ ऑफ दी अक्युज्ड अशी त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. तर ह्या मॉब लिंचिंगच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी त्याच्यामध्ये सेक्शन 103(2) याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे आणि त्याला जबर त्या शिक्षेची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर सेक्शन 103 म्हणजे मर्डरला पूर्वी असणारी जी शिक्षा होती तर त्या शिक्षेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. कारण आता नैसर्गिकपणे दिल्या जाणाऱ्या ज्या 2 शिक्षा आहेत त्याच्यामध्ये एक जन्मठेप आहे आणि दुसरा दुर्मिळात दुर्मिळ जी घटना असते किंवा दुर्मिळात दुर्मिळ असणारा जो रेरेस्ट ऑफ रेअर आम्ही ज्याला म्हणतो त्या केसमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. पण लाईफ इम्प्रिझनमेंट याचा अर्थ आता हे मुळातच प्रकरण सगळं आपण समजून घेणं गरजेचं आहे की लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे नेमकी किती वर्ष. तर जेल मॅन्युअल प्रमाणे जो प्रवाद आहे त्याच्याप्रमाणे 14 वर्ष आपण म्हणतो. पण आता त्याच्यामध्ये की ती शिक्षा आहे ही संपूर्ण त्याचं उर्वरित आयुष्य तुरुंगामध्ये ठेवायचं किंवा त्याला फक्त 14 वर्षाची शिक्षा द्यायची या संबंधीचं विवेचन आहे किंवा या संबंधीचा जो प्रवाद आहे तो आता सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे ही आताची त्याच्यामध्ये केलेली तरतूद जी आहे दॅट इज सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दी मॅटर विच इज पेंडिंग बिफोर दी ऑनरेबल सुप्रीम कोर्ट असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर लाईफ कन्व्हिक्ट जो असतो म्हणजे ज्याला पूर्वी जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे आणि त्यात तत्सम त्यांनी जर दुसरा जर गुन्हा केला असेल तर त्याच्यामध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.
पण मुळात काय होतं की जन्मठेपेची शिक्षा असलेला कोणताही आरोपी स्वस्थ बसत नाही. तो वरिष्ठ न्यायालयांच्यापर्यंत जातो, म्हणजे उच्च न्यायालयामध्ये जातो, सर्वोच्च न्यायालयामध्ये जातो. म्हणजे त्याच्या शिक्षेचं निश्चितीकरण करणं किंवा ते अंतिमतः शिक्षा कन्फर्म करणं हे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून आहे. त्यामुळं जर त्या शिक्षेचं निश्चितीकरण जर झालेलं नसेल तर केवळ तो दुसरा गुन्हा केला या कारणाकरता त्याला परत फाशीची शिक्षा देणं म्हणजे थोडंसं धोकादायक आहे असं मला वाटतंय. अच्छा, या बदलांच्या अनुषंगानं जसं ही यंत्रणा आहे, तपास यंत्रणा, तर या तपास यंत्रणेला समोर धरून हे कायद्यामध्ये बदल केलेले आहेत. कायदेकर्त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून हे त्यांच्या सद्बुद्धीवर सोडलेलं आहे. म्हणजे जो त्यातला तपासी अधिकारी असेल त्यांनी त्याचं सद्बुद्धी त्याच्यामध्ये वापरली पाहिजे, ज्युडिशियस माइंड त्याच्यामध्ये वापरला पाहिजे. अँड देअर शुड बी ॲप्लिकेशन ऑफ माइंड असं सुप्रीम कोर्ट अनेक निवाड्यामध्ये म्हणतं. एक रेग्युलेटरी बॉडी तयार केली पाहिजे आणि त्या बॉडीकडे त्याच्यामध्ये त्रयस्थ आणि तज्ज्ञ लोक असले पाहिजेत आणि त्यांनी ती परवानगी दिल्यानंतरच त्याच्यामध्ये ते प्रॉसिक्युशन केलं पाहिजे. आता त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक बदल जे त्याच्यामध्ये केलेले आहेत पुराव्यांच्या संदर्भातले किंवा याच्यामध्ये, तर केवळ त्याला लाईक केल्यामुळे त्या मुलीवर गुन्हा दाखल झाला होता. आणि हे जे बदल झालेले आहेत, फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत, ते तुम्ही काही सांगितलेत की मॉब लिंचिंग म्हणा किंवा महिलांच्या साठी सुरक्षेसाठी, तर आणखीन काही यामध्ये कलमवार कायदे आहेत का? त्यांची माहिती. त्याच्यामध्ये बरेच बदल केलेले आहेत, म्हणजे केवळ आपण तेवढ्या एकाच ह्याच्यावर नाहीये, तर बरेच बदल आहेत त्याच्यामध्ये. पण आणखी एक दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये की कलम 202चा त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. आता शिक्षेच्या तरतुदी आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये एक लिबरल अप्रोच असा त्याच्यामध्ये असतो की त्याच्यामध्ये एक रिफॉर्मेटिव्ह अप्रोच पाहिजे, म्हणजे गुन्हेगाराला परत समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये येण्याची संधी दिली पाहिजे. आणि जे छोट्या पद्धतीचे गुन्हे आहेत तर त्याच्यामध्ये कम्युनिटी सर्व्हिस, जी पाश्चात्य देशामध्ये ही शिक्षा प्रचलित आहे, ती शिक्षा आपल्याकडे पण आणायचा त्यांचा मनोदय आहे. अच्छा, आणि ही जे आधीचे जे फौजदारी कायदे होते आणि आता त्यामध्ये बदल झालेले आहेत, तर मग न्यायालयीन प्रक्रिया जी आहे, निवाड्याची प्रक्रिया, तर त्याच्यावर सुद्धा याचे परिणाम मोठ्या प्रमाणात. न्यायालयीन प्रक्रियेवर तर खूप मोठा त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की हे कायदे पारित झाल्यानंतर त्यातल्या कलमांचा, उपकलमांचा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे केलेले एक्सेप्शन्स आहेत, या सगळ्याचा न्यायालयीन प्रक्रियेनं डोंडोळा घेतल्यानंतर त्याचा एक संचित तयार झालेला आहे. म्हणजे न्यायालयानं 70-80 वर्षामध्ये जे दिलेले निवाडे आहेत किंवा त्याच्यापूर्वीची असणारी प्रिव्ही कौन्सिलची निवाडे असतील, तर त्या पूर्ण कलमांचा त्यांनी अर्थ लावलेला आहे. घटनाकारांना नेमकं काय म्हणायचं आहे, कायदेकऱ्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, कायद्याचा नेमका उद्देश काय आहे आणि त्या शब्दांचा अर्थ नेमका काय ध्वनीत येतो, हे सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टनं आता मागच्या 70-80 वर्षामध्ये ही सिंथेसिस पूर्ण झालेलं आहे. आता हे नवीन जर कलम असतील जे त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत, त्या कलमांच्या ह्याच्यासाठी पहिल्यांदा ते मॅटर्स उच्च न्यायालयामध्ये, म्हणजे जे कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स आहेत जे त्याचं अनालिसिस करू शकतात, तर त्यांच्याकडे हे मॅटर्स पहिला जावे लागतील. ते गेल्यानंतर त्याचं विश्लेषण व्हावं लागेल. हे विश्लेषण झाल्यानंतर परत अंमलबजावणी यंत्रणा म्हणजे पोलीस आहे. त्यामुळे ही खूप लांबपर्यंत चालणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे, जी 60-70 वर्षाचं जे संचित आहे हे पुढे आणखी 25-30 वर्ष 40 वर्ष आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे ह्याचं अनालिसिस हे कॉन्स्टिट्युशनल कोर्ट्सने केलं पाहिजे. कॉन्स्टिट्युशनल कोर्ट्स म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. त्यामुळे प्रत्येक गोष्ट इथल्या इंटरप्रिटेशनसाठी वरच्या कोर्टामध्ये जाणार आहे. आता साधी गोष्ट आहे की बाबा ह्या 1 जुलै 2024 नंतरच्या ज्या आहेत त्यांना प्रक्रिया कुठल्या अवलंबल्या पाहिजेत, कुठला काय हे केला पाहिजे कायदा, किंवा कुठल्या कायद्याची अंमलबजावणी काय केली पाहिजे, इथून साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या इंटरप्रिटेशनसाठी आपल्याला वरती जावं लागणार आहे. कारण कायद्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण डिफाईन करू शकत नाही. कितीही आपण प्रिकॉशन घेतली तरी आपण ती प्रत्येक गोष्ट आपल्याला कोडिफाय करता येत नाही. त्यामुळे त्याचं इंटरप्रिटेशन हे फक्त न्यायालयच ठरवू शकतात. आणि आतापर्यंत आपण जी परिस्थिती पाहायला गेली तर महिलांवर होणारे वेगवेगळे अत्याचार कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक ठिकाणी, इतर ठिकाणी, पुन्हा आता आपल्याकडे तंत्रज्ञान खूप प्रगत होत चाललेलं आहे. तर मग अशा वेळेस आता त्यामध्ये सुद्धा जेव्हा एखादी प्रगती आपण साधतो तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे असे प्रक्रिया किंवा गुन्हे असे घडत असतात. मग त्या सगळ्या घटकांना कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे, म्हणजे सायबर क्राईम म्हणा किंवा महिलांचे गुन्हे जर तुम्ही बघितलेत पहिल्यांदा, तर त्याच्यामध्ये मी आपल्याला नमूद केलेलं आहे की जस्टिस वर्मा कमिटीच्या अनुषंगाने जी रेकमेंडेशन्स होती ही ऑलरेडी IPC मध्ये इन्क्लूड केली होती आणि ती जशीच्या तशी ह्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेली आहेत. त्यामुळे आता केलेल्या ज्या ह्याच्यामधल्या महिला अत्याचाराच्या संदर्भातल्या ज्या सुधारणा आहेत त्या अतिशय चांगल्या, सकारात्मक आणि परिणामकारक आहेत. तर त्या जशाच्या तशा आता नवीन कायद्यामध्ये स्वीकारलेल्या आहेत. आता तंत्रज्ञानाशी संबंधित जर तुम्ही म्हटलात तर आजकाल आपण प्रत्येक दिवशी बातम्या बघत असतो, शेअर मार्केटचा फ्रॉड आहे, अमुक फ्रॉड आहे, बँकेचा फ्रॉड आहे, कुठल्याही याच्यामध्ये. तर सायबर गुन्हेगारी ही आता व्हाईट कॉलर्ड ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा घडणारा तो जो गुन्हा आहे, तर त्याला सुद्धा प्लग इन करण्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. शेवटी तो आर्थिक घोटाळा आहे. आर्थिक घोटाळ्याला सुद्धा त्या टेररिस्टच्या व्याख्येमध्ये त्यांनी कव्हर केलेलं आहे. इकॉनॉमिक ऑफेन्सेस म्हणून त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्यामुळं
कायदेकर्त्यांना सुद्धा त्याचं महत्त्व कळलेलं आहे की आता गुन्ह्याचं स्वरूप बदललेलं आहे. केवळ रेड ऑफेन्सेस म्हणजे दरोडा असेल, अमुक असेल, खून असेल, तर त्याच्याबरोबर व्हाईट ऑफेन्सेस पण आहेत. आणि ह्या व्हाईट ऑफेन्सेस म्हणजे हे व्हाईट कलर्ड ऑफेन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला आर्थिक गुन्ह्यांचा त्याच्यामध्ये सहभाग होतो. तर अशा गुन्ह्यांना सुद्धा कव्हर अप करण्यासाठी टेररिस्ट ऍक्टमध्ये ती इन्क्लूड केलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना जसं हे कायदे माहिती नसतात, कलम माहिती नसतात, जेव्हा त्यांच्यावर एखादी अशी घटना येते, केस येते, तेव्हा मग ते सगळे शोधाशोध करत असतात. मग अशा वेळेस सर्वसामान्य नागरिकांना याचा कसा फायदा होणार आहे किंवा त्यांच्यावर कसा परिणाम होणार आहे? भारतातली न्यायिक व्यवस्था तुम्ही जर बघितली तर त्याच्यामध्ये 2 वर्ग आहेत. एक आहेरेवाल्यांचा वर्ग आहे, एक नाहीरेवाल्यांचा वर्ग आहे. ज्यांना आहेरे वर्गामध्ये जे आहेत त्यांना ते लॉयर्स डिप्लॉय करू शकतात, वेगवेगळ्या याच्यातून कन्सल्टंट्सकडनं माहिती घेऊ शकतात, कोर्टातले केसेस फाईट करू शकतात. पण गरिबीमुळे घडणारे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये ते वकील सुद्धा देऊ शकत नाहीत. तर त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक त्याच्यामध्ये आदर्श योजना त्याच्यामध्ये आणलेली आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा विधी प्राधिकरण आहे. त्याच्यामध्ये जो वकिलांना फी देऊ शकत नाहीत आर्थिक परिस्थितीमुळे, त्याला शासनातर्फे फ्री ऑफ कॉस्ट विनामूल्य त्याच्यासाठी वकील दिला जातो. ही योजना त्यात सोशल वेलफेअर म्हणून त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे आणि ही सगळ्या जिल्ह्यामध्ये देशभरामधल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये राबवली जाते. उच्च न्यायालयामध्ये सुद्धा तो कक्ष आहे. अच्छा, अशा पद्धतीचे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर म्हणजे अगदी ब्रिटिश काळापासून जे चालू होते कायदे, तर आत्ताची सद्यस्थिती पाहता किंवा मग तांत्रिक बदल पाहता यामध्ये वेगवेगळे बदल करण्यात आलेले आहेत. मुळात हे कायदे लोकांना नियंत्रित करण्यासाठी केलेले आहेत. कारण लोकांना नियंत्रित करणारं काहीतरी एक समान सूत्र पाहिजे ना, तर त्या समान सूत्रासाठी कायद्यांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे समाजाला एका सूत्रामध्ये सगळ्यांना बद्ध करणं आणि सोसायटीच्या विरुद्ध, कारण हे सगळे क्रिमिनल ऑफेन्सेस सोसायटीच्या विरुद्ध आहेत, तर ते होऊ नये म्हणून हे कोडिफाय केलेले कायदे आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये सोशल लेजिस्लेशन पण आहे. लोकांना त्याच्यामध्ये सुरक्षित करणं, त्यांची सुरक्षा म्हणून नवीन कायद्याचं नाव जर आपण बघितलं तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे. म्हणजे त्यामध्ये सुरक्षा आहे. आणि भारतीय दंडविधान ओरिजिनल तुम्ही जर IPCचं जर नाव बघितलं तर त्याच्यामध्ये दंड आहे. दंड याचा अर्थच ती शिक्षा देण्यासाठीची तरतूद आहे. अच्छा, पण मग जलद गतीनं म्हणजे बऱ्याचदा आपण पाहतो की खटले खूप फौजदारी खटले आहेत, ते वर्षानुवर्षे सुरू असतात. म्हणजे काही केसेसमध्ये तर म्हणजे तिथे असणारे दोषी किंवा निर्दोष व्यक्ती ह्या मृत पावलेले असतात, मात्र तरीही ते खटले सुरू असतात आणि त्याचा सगळा जो परिणाम आहे त्यांच्या कुटुंबाला मानसिकरित्या, शारीरिकरित्या भोगावा लागतो. तर मग अशा लोकांसाठी हे नवीन कायदे कसे काम करतील? सगळे स्टेक होल्डर्स त्या संबंधित जे आहेत त्या सगळ्या स्टेक होल्डर्सना आपल्याला एके ठिकाणी आणावं लागेल. तसं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला क्रिएट करावे लागेल आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केल्यानंतर निश्चितच त्या याची निर्गतीची प्रक्रिया वाढून जाईल असं माझं वैयक्तिक मत आहे. सर, तुम्ही मगाशी तांत्रिक गोष्टींविषयी सांगितलं, तर त्या विषयी जर आपण जाणून घ्यायचं झालं तर हे नवीन बदल आहेत, हे कायद्याचे जे नवीन बदल झालेले आहेत, तर त्या पूर्ण प्रक्रियेवर या तांत्रिक गोष्टींचा कशा पद्धतीनं परिणाम होणार आहे? मी आपल्याला नमूद केल्याप्रमाणे तर टेक्नॉलॉजीचा या नवीन कायद्यांच्यामध्ये समावेश खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे. म्हणजे जे गंभीर गुन्हे असतील त्या गंभीर गुन्ह्यामध्ये जे असणारे जे साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांचे सगळे जबाब आपल्याला 164 म्हणजे पूर्वीची जी प्रक्रिया होती त्याच्याप्रमाणे आपल्याला ते इलेक्ट्रॉनिकली आपल्याला रेकॉर्ड करावे लागणार आहेत. इलेक्ट्रॉनिकली ते रेकॉर्ड केल्यामुळे म्हणजे व्हिडिओग्राफ्ट असणार आहेत ऑब्व्हियसली. तर त्याच्यामुळे होणारा एक दृश्य परिणाम असा आहे की बऱ्याच वेळा काय होतं, साक्षीदारांना पडवलं जातं किंवा साक्षीदारांना ते आरोपी लोक फोडत असतात किंवा त्यांना हे करत असतात, दहशतीसाठी त्यांच्याकडे दहशतीखाली त्यांना हे करत असतात. तर ते न्यायालयात आल्यानंतर आता त्यांना तो मार्ग राहणार नाही किंवा मी कोऱ्या कागदावर सही केली होती किंवा मला आता काय आठवत नाही असं त्यांना काही म्हणता येणार नाही, कारण तोच पुरावा त्यांच्या विरुद्ध, आरोपीच्या विरुद्ध तो वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं जलद न्यायाच्या कल्पनेमध्ये अशा इलेक्ट्रॉनिक आयुधांचा वापर करून किंवा इलेक्ट्रॉनिक नवीन जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर केल्यामुळे ज्युडिशियल प्रक्रियेवर म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर अतिशय सकारात्मक बदल होणार आहे आणि ते बदल आपल्याला येत्या कालावधीमध्ये दिसून येतील अशी आपण आशा करूया. आणि अशा पद्धतीने जे खटले सुरू आहेत किंवा एखादा गुन्हा घडतो तर जसं तुम्ही मगाशी म्हणालात की घटनास्थळावर बरेचसे पुरावे असतात तर ते माहिती नसतात, तर मग या सगळ्या तांत्रिक गोष्टींमुळे सुद्धा त्याच्यामुळे यंत्रणा जी आहे तांत्रिक तर त्याचा फायदा तिथे पण होणार आहे. इव्हन ती फोरेन्सिक लॅबची व्हिजिट जी होती हा पूर्वी पण प्रकार होता, पण आता ते कायद्यामध्येच त्याची तरतूद केल्यामुळं 7 वर्ष आणि ज्याला 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा प्रत्येक गुन्ह्यामध्ये त्यांना फोरेन्सिकच्या टीमला तिथं बोलवावंच लागणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा दोषसिद्धीला हातभार लागणार आहे. त्यामुळे हे नवीन तंत्रज्ञानाचा जो हा वापर याच्यामध्ये जो केलेला आहे किंवा समावेश जो केलेला आहे किंवा अंतर्भूत जे केलेले आहेत त्याच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया ही अतिशय वेगवान आणि परिणामकारक होण्याची शक्यता आहे. पण दोषींना शिक्षा कशी जास्त होईल अशा दृष्टीने त्या याच्याकडे बदलांच्याकडे आपण बघितलं पाहिजे, कारण समाजाला न्यायाची अपेक्षा आहे. हा, म्हणजे ज्या दोषी आहेत व्यक्ती त्यांच्यावर अशा या सगळ्या प्रक्रियेमुळे त्यांच्यावर
ते खटले व्यवस्थित चालू होऊन त्यांना जलदरित्या त्यामध्ये चालू शकतील जलदरित्या आणि होऊ शकतील. परिणामकारकरित्या चालू शकतील. असा सकारात्मक बदल आपण घडेल अशी आपण आशा ठेवूया. निश्चितच. कारण एकूणच ही प्रक्रियाच खूप मोठी आहे आणि जसं आपण पोलिसांचं तुम्ही म्हणालात त्या अगदी आजकाल म्हणजे कुठे गर्दी असेल किंवा सण उत्सव असेल तर तिथे सुद्धा लोकांना सांभाळण्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कार्यरत असतात आणि त्यामध्ये आणखीन हा एक वेगळा ताण आहे. तर या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण मग 1 जुलै 2024 पासून हे जे नवीन कायदे सुरू झालेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तर त्याविषयी नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? नागरिकांना आव्हान असं आहे की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. न्यायालयीन प्रक्रियेच्या अनुषंगाने कधी तुम्हाला साक्ष द्यायची असेल किंवा काय द्यायचे असेल तर त्याच्या अनुषंगाने न्यायालयाला तुम्ही मदत करा, पोलिसांना तुम्ही मदत करा आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य तुम्ही पार पाडा, जेणेकरून गुन्हेगारीला आपल्याला आळा घालता येईल, समाजामधली गुन्हेगारी कमी होईल असं मला वाटतं. अतिशय सकारात्मक विचार सर तुम्ही मांडलात. तर मंडळी अशा पद्धतीनं अगदी आपण म्हणजे अगदी पूर्वीपासून जे चालत आलेले कायदे आहेत तर त्या कायद्यांमध्ये अगदी सकारात्मक बदल करून आणि कुठलीही प्रक्रिया जेव्हा सुरू होते तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जी आव्हानं आहेत ती येत असतात, मात्र ती समजावून घेऊन त्या प्रक्रियेबरोबर आपण जाणं, त्या प्रक्रियेला सामोरं जाणं आणि आपल्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपल्यावर येणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांसाठी आपण अशा पद्धतीने जे नवीन कायदे लागू केलेले आहेत, अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे 1 जुलै 2024 पासून, तर त्याचा कशा पद्धतीनं आपल्याला लाभ घेता येईल या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. कारण आपण बरेच पाहतो की बरेच असे खटले आहेत जे वर्षानुवर्षे चालतात आणि हीच सगळी प्रक्रिया तांत्रिक सुधारणा त्यामध्ये होऊन अगदी जलद गतीने व्हावे म्हणून हे बदल करण्यात आलेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट अशी माहिती आज आपल्याला सरांनी दिलेली आहे. सर अतिशय तुमचे आभार, कारण उत्कृष्ट आणि खूप छान अशी माहिती दिलीत. तर अशा पद्धतीने आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा आणि महाराष्ट्र सरकार विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील या सरांनी आपल्याला खूप हे जे बदल झालेले आहेत कायद्याचे त्याविषयी अगदी कलमवार माहिती दिलेली आहे आणि कशा पद्धतीने हे परिणाम होणार आहेत किंवा हे बदल कोणकोणते आहेत ते सगळी विस्तृत माहिती आपण जाणून घेतली. त्याबद्दल सरांचे मनापासून आभार. मंडळी, पुन्हा आपण भेटणार आहोत जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र.